गुप्त विठोबा देवस्थान आणि आपण नाही म्हटलं तर आत्ता जे आहे ते जातोय गुप्त विठोबा दर्शनासाठी. म्हणजे अगदी खाली उद्या भाविकांसाठी हे मंदिर जे आहे ते खुलं असणार आहे. गुहेत जावं लागतं. हे जे अंतर आहे अगदी चालत गुहेत गेल्याच्या नंतर हा जो परिसर आहे आतमध्ये पांडुरंगाचं दर्शन होतं. इथं अनेक भाविक या ठिकाणी आहेत आणि डायरेक्ट गेल्याच्या नंतर इथं पहिलं महादेवाचं दर्शन होतं. नंदी आहेत. नंदी महाराजांचं दर्शन झाल्याच्या नंतर डायरेक्टली आपण येतोय पांडुरंगाच्या दर्शनासाठी. इथं विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी दर्शन जे ते झाल्याच्या नंतर याच गुहेतून अगदी भाविक ह्या मार्गाने पुढं निघत आहेत. हा गुहेचाच परिसर आहे आणि इथून जे ते पुन्हा वरती जाण्यासाठी मार्ग आहे. असं असणारं प्रसिद्ध गुप्त विठोबा मंदिर बांगरवाडी उद्या भक्तांनी फुलून जाणार आहे आणि अगदी रामकृष्ण हरी म्हणत भाविक जे ते दर्शनासाठी जात आहे. काही पदाधिकारी या ठिकाणी आहेत देवस्थान कमिटीची. आपण त्यांची चर्चा करू. काय नेमकी गुप्त विठोबा जे आहे ते मंदिर परिसरामध्ये यात्रेची जय्य तयारी सुरू आहे. नेमकं काय सांगाल या यात्रेविषयी? अगदी उद्याच आजची आषाढी एकादशी आहे. उद्या 25 जुलैला महा एकादशी आषाढी सोहळा या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील प्रतिपंढरपूर श्री क्षेत्र गुप्त विठोबा बांगरवाडी बेल्ले या ठिकाणी संपन्न होत आहे. उद्या सकाळी 5 वाजता मान्यवरांच्या आणि नवविवाहित जोडप्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महापूजा संपन्न होईल आणि त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. त्यानंतर 7-7:30 वाजल्यानंतर या ठिकाणी जवळजवळ 4 टन खिचडीचा महाप्रसाद वाटप देवस्थानच्या वतीनं आणि अन्नदान देणाऱ्या अन्नदात्यांच्या माध्यमातून, देणगीदात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 4 टन खिचडी आम्ही वाटप करणार आहोत. त्याचबरोबर दिवसभरामध्ये दुपारी 12 ते 3च्या दरम्यान जवळजवळ परिसरातून म्हणजे नगर आणि पुणे जिल्ह्यातून 4-5 तालुक्यामधून दिंडी सोहळ्यांचं या ठिकाणी आगमन होतो. त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे. त्यांच्या जोडीला होमगार्ड यांची आम्हाला मदत होणार आहे. कारण या ठिकाणी पार्किंगची सुविधा थोडी आमच्याकडं जागेअभावी थोडी कुमकत आहे. त्यासाठी आम्ही बंदोबस्त चोख ठेवलेला आहे. त्यासोबत या ठिकाणी नाही म्हटलं तर रस्ता आहे, पावसाचे दिवस आहे आणि रस्ता जो आहे तो अनेक ठिकाणी चिखल जे ते झालेला होता. काय त्याच्यावरती उपाययोजना म्हणून काय केलेलं आहे? आम्ही मागच्या आठवड्यामध्येच या ठिकाणी मुरमीकरण करून त्याच्यावर रोलर फिरवलेला आहे. आता थोडी झिमझिम चालल्यामुळं थोडासा चिखल होईल, पण आज दुपारनंतर पाऊस थोडा कमी होण्याची अशी आम्हाला शक्यता वाटते. त्याच्यामुळे उद्या काय अडचण यायची नाही असं आम्हाला वाटतं. पाठीमागच्या वर्षी काही या चिखलाचा काही परिणाम झालेला होता का? गेल्या वर्षी थोडासा झाला होता. थोडी गाड्यांची सारखी व्हायची, पण आता त्याला पर्याय नाही. भविष्यात आम्ही तो रस्ता मजबूत करून घेऊ. तो रस्ता जो आहे तो मजबूत झाला पाहिजे किंवा त्याचा शाश्वत रस्ता झाला पाहिजे. यासाठी भविष्यात काय उपाययोजना आहे तुमच्या डोक्यामध्ये? काय फॉरेस्ट खात्याकडून परवानगी मिळालेली आहे. ते थोड्या दिवसात त्याचं प्लॅन तयार होईल. रस्ता पर्यटन स्थळाच्या माध्यमातून पर्यटन स्थळ पण हे करायचं ठरलेलं आहे. रस्ता कॉन्क्रिटीकरण करून करायचं असं पुढच्या यात्रेपर्यंत नियोजन होईल. पुढच्या यात्रेपर्यंत काँक्रिटीकरण आहे. परंतु एकीकडं गुप्त विठोबा म्हणजे अगदी प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या गुप्त विठोबाकडं येत आहेत, पण या बांगरवाडी परिसरात मोरांची संख्या जास्त आहे. उन्हाळ्यात त्याच्या खाद्याचा प्रश्न जो असतोय तर नक्कीच पर्यटन म्हणून आहे किंवा मोर इकडं जास्त आहेत. तर याकडे भविष्यामध्ये कसं पाहावं याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? ते मोरांच्या संदर्भात आता जवळजवळ 300 ते 400 मोरांची संख्या आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये आमच्या गावातून काही दाते आहेत. गहू, तांदूळ, ज्वारी जे त्यांना खायला लागतं. प्लस बाहेरच्या गावातून पण आळेफाटा रोटरी क्लबकडून ते मदत होते. गावात नाही, बाहेरच्या लोकांची पण मदत होते. याकडं नाही म्हटलं तर काही गावांची ओळख त्या पक्षांवरून आहे, तर तुमची ओळख मोरांची बांगरवाडी अशी होऊ शकते. होईल अशी आम्हाला आशा आहे. त्यासाठी तुम्ही काम करणार भविष्य चालूच आहे.
भरपूर प्रयत्न चालू आहेत आमचे. मोरांची बांगरवाडी हे पहिल्यापासूनच जवळजवळ होतच आलेलं आहे आणि अजून ह्याच्या पुढे ते होईलच, ही पण आमची अपेक्षा आहे. आणि सर्व आमची कमिटी मेंबर्सकडून आम्ही सर्वजण यात्रेकरू यांच्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. हा, हे गुप्त विठोबा देवस्थान जे आहे ते तुमच्याकडे आहेत. गुप्त विठोबा देवस्थान जे आहे ते हे कसं जे आहे ते इकडं याची जी आहे ते नाही ते महती वाढत गेली. साधारण ही 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या ठिकाणी हे रान होतं, जंगल होतं, इथं गुरं चारायला यायचे आणि नेमके जे गुप्त विठोबाच्या खाली आपण उतरतो पायऱ्याने, त्याच्यावर माती साचलेली होती. त्याच्यात गुराचा पाय थोडक्यात खूर गेला आणि नंतर मग एका भाविकाला त्याचा दृष्टांत झाला. बांगरवाडी आणि गुळंजवाडी गावच्या लोकांनी त्याचं उत्खनन केलं. खाली गुहा सापडली आणि त्या गुहेमध्ये त्यावेळेस बुक्क्याच्या मूर्ती होत्या. त्या वातावरणाने त्या खराब झाल्या असतील आणि नंतर 1935ला याच्यावरती जे मंदिर आहे उंच, हे मंदिर बांधण्याचं ठरलं. 35 नंतर थोडा व्यत्यय आला. त्यावेळेसच्या परिस्थिती, आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. नंतर 1965ला भागवत मिस्त्री, आमचे शामकात मिस्त्री असतील गुळंजवाडी गावचे, आणि त्यांचे वडील यांनी त्याचं बांधकाम ग्रामस्थांच्या आर्थिक सहाय्यातून पूर्ण केलं आणि साधारण 74 साली पूर्ण केलं. 74-75ला मूर्ती प्राण प्रतिष्ठाही त्यावेळेस झाली वरती. आणि त्याच्यानंतर थोडंसं आमचे अध्यक्ष नकाजी बांगर असतील, त्यांच्या वयातली जी फील्ड आहे ते नंतर ह्या थोडी यात्रा आपली 1000-2000 लोक यायची, त्यांची थोडीशी व्यवस्था करणं. नंतर 2002-03 साली आम्ही त्यावेळेसचे तरुण मंडळी 25 वर्षापूर्वीचे आम्ही त्यांना जॉईंट झालो. थोडंसं आमची थोडी वैचारिक पातळी असल्यामुळं आम्ही थोडं मीडियाच्या माध्यमातून, म्हणजे त्यावेळेस वर्तमानपत्र होती, वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही बातम्या दिल्या. त्यानंतर एकदम पब्लिक वाढत गेलं तर आज जवळजवळ 2 लाखाच्या आसपास